आपण जे काही करतो ते या मायबाप जनतेसाठी करतो, त्यांच्यासाठी वेळ देणे आणि त्यांचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे। मला नेहमीच अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही समाजासाठी मागतात। त्या कर्तबगार माणसाच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो आहे। तू देखील आजवर स्वतःसाठी काही मागितले नाही, जे काही मागतो ते या जनतेसाठी मागतो। त्यामुळे तुझ्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आणि कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी तुझे सर्वच हट्ट मी पूर्ण करीन। तुला कधीही निधी कमी पडू दिला नाही आणि पुढेही कमी पडू देणार नाही। आजवर तुझ्या पाठीशी होतो, यापुढे देखील तुझ्या पाठीशी राहील, अशी ग्वाही कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडलेल्या जाहीर सभेत उपस्थित जनसागराच्या साक्षीने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिली। त्याचबरोबर उपस्थित जनसमुदायाला आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करून जास्त निधी पण देतो आणि मोठी जबाबदारी पण देतो असा शब्द देऊन आमदार आशुतोष काळे यांना मंत्रिपद देण्याबाबत अप्रत्यक्षपणे सुतोवाच केले। कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गट अधिकृत उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या प्रसंगी ते बोलत होते। सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते। यावेळी व्यासपीठावर महानंदाचे माजी चेअरमन राजेश परजणे, अशोकराव रोहमारे, राजेंद्र जाधव, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतलीताई काळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष नितीनराव अवताडे, ॲडव्होकेट रवी काका बोरावके, पद्माकांत कुदळे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, पुणतांब्याचे सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे, बाळासाहेब कदम, रिपाई अचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार, भाजप तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम, शहर अध्यक्ष दत्ता काले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब रहाणे, माजी नगरसेवक हाजी महमूद सय्यद, रिपाईचे तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनीष गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा आढाव, शहर अध्यक्ष सुनील गंगुले, तालुका अध्यक्ष चारू दत्तजी सिंगर आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच आपल्या मदतीने देरडे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं देखील शुभारंभ झालेला आहे। त्याचंही काम लवकर चालू होणार आहे। परंतु आमचा झगडे फाटा ते वडगाव पान फाटा म्हणजे संगमनेर रोड असेल किंवा आमचा साईबाबा कॉर्नर ते वैजापूर हा रोड असेल, या रस्त्याला हॅम असेल किंवा एडीबी असेल, या माध्यमातून देखील कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव आपण मंजूर करून द्यावा। त्याला जो काही निधी लागेल, जवळपास ते 34 किलोमीटर असेल आणि हे 20 किलोमीटर असेल, असं 54 किलोमीटर हा एक प्रमुख राज्यमार्ग कोपरगाव तालुक्यातून मतदारसंघातून जातो आणि म्हणून याला कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून आपल्याला या निमित्ताने विनंती करतो। ग्रामीण भागातील अनेक रस्ते दादा मी वारंवार आपल्याला सांगत असतो, आमच्याकडे कोपरगाव तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यावर राहण्याची पद्धत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी आहे। म्हणून या रस्त्यांना पण भविष्य काळामध्ये मागच्या काळामध्ये आपण भरभरून निधी दिला आणि पुढेही आपण निधी देणारच आहे। पण या सर्व गोष्टी होत असताना जे चांगले निर्णय आपण विजेच्या बाबतीमध्ये घेतले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। 7.5 HP पर्यंत आपण मोफत वीज दिलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। दादा हे सर्व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आहे, परंतु असे आमचे काही बांधव आहे का ज्यांना जमिनी नाही, म्हणून त्यांना उद्योग असेल किंवा नोकरी असेल केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून कोपरगाव मतदारसंघामध्ये सावळीवीर सोर्डेवाडी या ठिकाणी शिर्डी MIDC मंजूर झालेली, त्या MIDCचं कामही चालू झालेलं आहे। इथे 200 एकरामध्ये एका कारखान्याचंही काम चालू झालेलं आहे।
आणि 300 एकरामध्ये अजून प्लॉटिंग करून तिथं उद्योग येण्यासाठी आपली मदत लागणार आहे. तिथे आपल्या माध्यमातून आम्हाला रोजगार जर मिळाले, उद्योग जर मिळाले, तर आमच्या इथल्या तरुणांना कुठले तरी रोजगार मिळेल, काहीतरी छोटा मोठा उद्योग त्या ठिकाणी मिळेल. नुसतं एवढ्यावर न थांबता दादा, आपण इथे आमच्या कोपरगाव शहरामध्ये शासनाची 433 एकर जमीन आहे. ती 433 एकर जमीन ही देखील MIDC ला वर्ग करण्यासाठी आपण मदत करावी आणि तिथे देखील आम्हाला उद्योग आणून द्यावे. आपल्या मदतीने 2-4 उद्योग जर मोठे आले तर 5 ते 10 हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल. आणि म्हणून फार मोठा आधार आमच्या कोपरगाव शहराला, कोपरगाव तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून या सर्व गोष्टी आमच्या या भागासाठी महत्वाच्या आहे. कोपरगाव शहराला दादा आपण भरभरून निधी दिलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी देखील मदत केलेली. पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी देखील मदत केलेली. आणि म्हणून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदललेला आहे. जवळपास 650 कोटी एवढा निधी कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही 5 नंबर तलाव पूर्ण होऊन आज शहराला 3 दिवसाआड पाणी मिळतंय. दादा, ती योजना पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये दिवसाआड पाणी आणि नंतर रोज पाणी मिळण्यासाठी राहिलेले कामं पूर्ण करायचे. भुयारी गटारसाठी आपण मला मदत केली, तो प्रकल्प मंजूर झालेला आहे. तशाच पद्धतीने आता भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा सुवर्ण जयंती अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत रस्त्याचा प्रकल्प असेल, हा देखील त्या ठिकाणी मंजूर व्हावा, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. कोपरगाव शहरामध्ये विविध कामांसाठी आपण भरभरून निधी दिलाय. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहराला संबोधित करायला ज्यावेळेस आले होते, त्यावेळेस आपल्याकडे मी मागणी केली, भगवान एकलव्य आणि वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे. याला सकारात्मकतेने त्याला बघून आपण त्याला निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल समाजाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. दादा, तुम्ही म्हणाल हा नुसतंच कामं सांगून राहिला, कारण दादा, आपलं सरकार पुन्हा येणार आहे आणि चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी बसून आमच्या कोपरगाव मतदारसंघाला भरभरून निधी द्याल याची मला खात्री. दादा, मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना आपण सांगितलं होतं की मी मागच्या वेळेस काठावर पास झालो. पण यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर महायुतीचे नेते असतील, याच्यामध्ये माजी आमदार कोल्हेताई असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही. या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो का त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं. तसेच इतर आपले राजेश आबा असतील, वाडणे साहेब असतील, नितीनरावजी अवताडे साहेब असतील, अशोकांना असतील, बापू असतील, या सर्वांची मदत मला किंवा रवी काका असतील, सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उगाच चुकीचं काही वाटून घेऊ नका, परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते. आणि म्हणून मला खात्री आहे, मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आपले सर्व लाडक्या बहिणी असतील, या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील. आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल, त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही, परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत.
ते ज्या ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईल. मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. शहरात आणि ग्रामीण भागात आलेले तमाम माझे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र, सर्व महायुतीचे घटक पक्षांचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, मला थोडासा बाकीच्यांनाही भाषण करायची होती, परंतु आज देशाचे पंतप्रधानांची सभा मुंबईला आहे आणि त्याच्या निमित्तानं मला तिथं पोहोचायचं. मी तुमचं भाषण झालं तिकडं निघून जाणार आहे. आज इथं मी येत असताना नेहमीच माझ्या मनामध्ये येतं की जगाला श्रद्धा आणि समृद्धीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो आहे. राज्यकारभाराचा प्रशासकीय गुणवैशिष्ट्यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्या अहिल्यानगरच्या जामखेड परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील मी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. या निमित्तानं या परिसरातले भाग्यविधाते कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो. तसंच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो. तसंच स्वर्गीय नास फरांदे सर माजी आमदार यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. स्वर्गीय के.बी. रोमारे पाटील माजी आमदार त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. तसंच स्वर्गीय सूर्यभानजी पाटील वहाडणे यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. मित्रांनो, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नसतं. अशा प्रकारचे आपल्याला हवेहवेशी वाटणारी माणसं ही त्या ठिकाणी आपल्याकडे निघून जातात. त्यांची आठवण करणं, त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या विचारांनी आपण पुढे जाणं हेच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं काम असतं आणि ह्या लोकांना तीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असते. मी अनेकदा कोपरगावच्या परिसरामध्ये आलो. आपण पाठीमागच्या काळामध्ये आशुतोष काळेच्या रूपाने कोपरगावला एक तरुण, तडफदार, उच्च शिक्षित, चांगलं विजन असलेला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिला. राज्याच्या विधिमंडळात देखील एक धडाडीचा तरुण आमदार या नात्याने आशुतोषनं आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवलेला मी पाहिला. याचा मला आनंद आहे, याचा मला अभिमान देखील आहे. त्याच्यामध्ये अहिल्यानगर आता या जिल्ह्याचं नाव झालेलं आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळीच्या दृष्टीनं अत्यंत जागृत असा प्रकारचा जिल्हा. मला या जिल्ह्याबद्दल आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे, कारण माझा आजो रावरी तालुक्यामध्ये देवळाली प्रवराला आहे. त्याच्यामुळे माझं लहानपण अनेकदा सुट्टीचे दिवस मी या जिल्ह्यामध्ये घालवलेले आहे. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी देखील त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. या राज्याने देशाला आणि राज्याला खूप मोठी मोठी रत्न दिली. त्याच्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब शिंदेचं पण नाव आपल्याला घेता येईल. अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. कर्मवीर शंकरराव कोल्हे साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं स्वतःचं नेतृत्व होतं. त्यांच्याबरोबर देखील मला ते 91ला तुम्ही खासदार केले त्यावेळेस मी पण त्यांच्याबरोबर खासदार बारामतीतनं झालो आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांच्या कार्याचा, विचारांचा वारसा त्यांचे सुपुत्र माजी आमदार अशोकराव काळे साहेबांनी अत्यंत यशस्वीपणे पुढे नेण्याचं काम केलं आणि आता तोच वारसा कर्मवीरांचे नातू या नात्याने आमदार आशुतोष काळे पुढे नेत आहेत. याचा आपल्याही सर्वांना आनंद आहे आणि त्याच्यामध्ये मलाही त्याच्याबद्दलचा अभिमान आहे. तुम्हाला माहिती आहे की एकंदरीतच काम करत असताना आमचा हाच दृष्टिकोन असतो की त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींनी त्या भागाचा सर्वांगीण विकास करावा. तुम्ही मागच्या वेळेस
मी नेहमी ती खंत बोलून दाखवतो. तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आशुतोषला 850 मतांनी निवडून दिलं, तरी देखील काही हजारो कोटीची कामं आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या कोपरगावच्या करता देऊ शकलो. त्याच्याबद्दलचं तर पुस्तकच आशुतोषनी काढलेलं आहे, तेही आपल्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलेलं असेल. हे ते पुस्तक आहे. हा पुरावा आहे. उगीच काही जण येतात सांगतात तसं नाहीये. कुठली कामं केली, कशा पद्धतीने केली ते आपण पाहिलं. परंतु माझी विनंती आहे, मी या निमित्तानं कोल्हे परिवाराला पण धन्यवाद देईन. मग त्याच्यामध्ये बिपिनदादा कोल्हे असतील, आमच्या कोल्हे ताई असतील, किंवा विवेक कोल्हे असतील, किंवा त्या परिवारातले सगळे त्यांचे समर्थक असतील. महायुतीनं ज्यावेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांची पण इच्छा होती. परंतु अमित शहा साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आम्ही पण त्यांना विनंती केली. कारण एकेकाळी कोल्हे ताई आणि मी महानंदमध्ये काम करत होतो. बिपिनराव मी पण अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमचे तसे संबंध आहेत. पण त्यांना मी विनंती केली की आता तरुण एक आपला आशुतोष पुढे चाललाय, त्याला आपण आशीर्वाद देण्याचं काम करू. आणि त्या पद्धतीने त्यांनी पण त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या नेत्यांचं त्यांनी ऐकलं. मी एवढंच कोपरगावकरांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने त्यांचाही मान सन्मान ठेवायचं ठरवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांचा योग्य मान सन्मान राखला जाईल. त्याच्यामुळं कोपरगावकरांनी त्याबद्दल काही काळजी करू नये. माझे पण तुमच्या नेते मंडळींशी अनेकांशी संबंध आहेत. मी पण त्या गोष्टीचा पाठपुरावा करेन. पण माझी विनंती आहे, मागच्या वेळेस तुम्ही आशुतोषला 850 मतांनी कसं बस्स निवडून दिले. त्याच्यात 1 मिनिट आता माझा एक गप्पा नका. आता 850 वर माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये तुम्ही 85,000 मतांनी त्याला निवडून द्या. त्याच्यामध्ये 3 पूज्य वाढवा दिले म्हणलं बरोबर आहे. बटणं दाबावी लागतात. नुसतं दिले काय देवळात वाजवायची घंटा दिले. त्याच्यामध्ये तुमचा उत्साह तो शेवटपर्यंत टिकवा. सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. आशुतोषचं काम उत्तम आहे. आशुतोष पुढे जाण्याचा अतिशय मनापासून त्याचा इच्छा आहे. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिले पाहिजे. आपण जे काही करतो ते खरं तर मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असतो. अनेक आमदार, मग त्याच्यामध्ये मागं वैभव पिचड केले, आता डॉक्टर लामटे केले, मागं नितीन लडके केले, त्याच्यामध्ये संग्राम जगताप केले, त्याच्यामध्ये प्राजक्त तनपुरे केले. खूप आमदारांना, राहुल जगतापांना आपण संधी दिली. अनेक आमदारांना, तरुणांना संधी देण्याचं काम आशुतोष सहित आपण सगळ्यांना केलं. या जिल्ह्यामध्ये देखील केलं. आता देखील मी तशाच पद्धतीचा काही बाबतीमध्ये विचार केलेला आहे. आपण जे काही करतो ते मायबाप जनतेच्या करता करतो. आम्ही शेवटी एक बांधिलकी घेऊन आलेलो आहे. सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे, त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं आजवर मी नेहमीच कर्तबगार माणसांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओठात एक आणि पोटात एक हे मला कधीच जमलेलं नाही आणि जमणार पण नाही. माझं बोलणं नेहमीच सडेतोड असतं हे संपूर्ण राज्याने अनेकदा पाहिलेलं आहे. कधी कधी मला त्याची किंमत पण मोजावी लागली. त्याच्या संदर्भामध्ये शेवटी कुठला आपल्या बोलण्यातनं समाज दुखवता कामा नये. आपल्या सगळ्यांच्या मध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श त्या काळामध्ये रयतेचे राज्य करत असताना ठेवलेला होता, त्याच रस्त्याने एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी आणि आमचे सगळे महायुतीचे घटक यांना जायचंय. आणि हे जात असताना आताही आम्हाला तोच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आशुतोषला मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगायचंय, मला नेहमी अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही तर समाजाच्या करता मागत असतात. तू देखील आजवर स्वतःच्या साठी काही मागितलं नाही. जे काही मागतो ते इथल्या जनतेच्या करता मागतो, कोपरगावकरांच्या करता मागतो, सर्व घटकांच्या करता मागतो.
आजवर तू माझ्याकडे आला, मला पोलीस स्टेशनची इमारत द्या, मला पोलिसांच्या करता कर्मचारी वसाहतीसाठी निधी द्या. मी त्यामध्ये तुला 5 नंबर साठवण तलावाची लोकवर्गणी माफ करून त्या ठिकाणी तू मागितली. तू मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी माझ्याकडनं निधी मागितला. तो प्रत्येक गोष्ट मी एक तरुण आमदार या नात्याने देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तू वीर महाराणा प्रताप व भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी देखील निधी मागितला. मी तो दिला. हे सर्व जनतेच्यासाठी तू मागितलं. त्यामुळे तू माझ्याकडे जे जे मागितलं ते देण्याचा मनापासूनचा प्रयत्न मी, आमच्या महायुतीच्या सरकारने, आमच्या सहकारी मंत्र्यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी दिला. आणि त्याचे एक प्रकारचे हट्ट मी त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या विकासासाठी ज्या काही संकल्पना आज तू बोलून दाखवल्या, ते तुझं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. त्या सर्व संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आज या उपस्थित जनसागराच्या साक्षीनं पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो, यापुढील काळात देखील या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही आशुतोष माझ्याकडे हट्ट करेल तो मी पूर्ण करेन. तुला कधी मी त्याच्याकरता निधी कमी पडू देणार नाही. यापुढे आजवर तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण होतो, यापुढेही तुझ्या पाठीशी आम्ही राहू हा शब्द देखील कोपरगावकरांच्या साक्षीने देतो. आणि तुला हे पण सांगतो, तुझं जेवढं जास्त लीड मिळेल तेवढी तुझी जबाबदारी देखील मोठी राहील. जेवढं कोपरगावकर तुम्ही लीड द्याल तेवढा जास्तीचा निधी देण्याचा दावा हा अजितदादा तुमच्या देखत करतो. हे पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. शेवटी आज सिन्नर तालुक्यामध्ये जाऊन बघा, तिथं माणिकराव कोकाटेंना मी किती निधी दिला, अनेकांनी दिला. आम्ही उपकार केले नाही, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आम्ही आमच्या शेवटच्या माणसाला मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, त्याही संदर्भात मगाशी आशुतोष सांगत होता. मित्रांनो, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. या संदर्भामध्ये देखील आपलं पश्चिमेकडे पडणारं पावसाचं पाणी समुद्राला वाहून जातं, ते आपण आता इकडे वळवतोय. ते माझ्या नाशिक जिल्ह्याचा धरणा, ते माझ्या नगर जिल्ह्याला ज्या फायदा करणारी धरणं आहेत त्या धरणामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा उल्लेख आशुतोषने मगाशी केला. 85,000 कोटी रुपयाची योजना. हे काही येड्यागावाळ्याचं काम नाही, हा पोरखेळ नाही. एवढी मोठी रक्कम कोपरगावकर म्हणतील कशी आणणार? ती अशी आणणार की परवा दिवशी माझी आणि नरेंद्र मोदी साहेबांची तिथं सभा असताना मी त्या सभेला होतो. नेमकी माझी खुर्ची त्यांच्या जवळ आलेली होती. मी त्यांच्याशी बोलत होतो. ते मला विचारत होते, अजित काय परिस्थिती आहे, एकंदरीत कसं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये काय होईल, पश्चिम महाराष्ट्रात काय होईल, असे ते प्रश्न विचारत होते. मी त्यांना सांगितलं की पंतप्रधान महोदय, परिस्थिती सुधारतीये. आमच्या मायमाऊली आमच्या पाठीशी मजबूतीने उभी राहिल्या. त्यांचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला. आमचे तरुण तरुणी हे आमच्या पाठीशी आहे. आमचा शेतकरी समाज आहे. आम्ही सगळ्या घटकाला बरोबर घेऊन चाललो. आमची विनंती एवढीच आहे, आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला संधी मिळालेली आहे. हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आम्हाला आता केंद्राचा मोठा निधी, आमच्या मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या योजना याकरता राज्य सरकारच्या पद्धतीनं काम करेल. परंतु तुमचा निधी आम्हाला लागेल. वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचा निधी आम्हाला लागेल. वेळ पडली तर जपानचा जायकाचा निधी आम्हाला लागेल. कमी व्याजाने पैसे ते मिळतात, 0.5% 1% व्याजाने तिथं मिळतात. परंतु ही कामं ही करायची. आता लोकांना पाण्याचं महत्व कळलेलं आहे. पाण्यापायी राज्यात देशात भांडणं होत आहे. जिल्ह्यात तालुक्यात भांडणं होत आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर भांडणं होतात. एवढं पाण्याचं महत्व आहे. आणि मी सांगायला नको, माझ्या नगर जिल्ह्याला तर पाण्याचं महत्व फार माहिती आहे. निळवंडे जवळपास 5 दशकं कितीतरी निवडणुका आल्या आणि गेल्या. पुढारी यायचे, निळवंड्याचा नारळ फोडायचे. निळवंडे काही व्हायचं नाही आणि नारळ फोडून त्या ठिकाणी जायचे. परंतु आता निळवंडे झालेलं आहे. आता हे निळवंडे झालेलं असल्यामुळं आपल्याला त्या बाबतीमध्ये थोडं बहुत तरी
समाधान त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कालव्याच्या चाऱ्या असतील, बाकीचे त्या ठिकाणी प्रश्न असतील, ते सोडवण्याचं काम करायचंय. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कोपरगावकरांना विनंती आहे, जो 5 दशकापासून प्रलंबित असलेला प्रश्न, ह्या आता निळवंडे धरणाच्या कालव्याचं पाणी सोडण्याची चाचणी आपण गेल्या वर्षी घेतली. तब्बल इतके वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लागला. या धरणामुळं माझ्या अहिल्यानगरचा दुष्काळ भागातील पाण्याची टंचाई दूर होण्याला मदत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातले अकोले, संगमनेर, राहता, राहुरी, कोपरगाव या तालुक्याला देखील आपल्याला या धरणाचा फायदा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 182 गावांना निळवंडे धरणाचं वरदान ठरणार आहे. त्याच्यामध्ये हजारो हेक्टर जमीन आपण ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. एकंदरीतच तुमच्या आमदारांनी मला पाणी पाजलं, आता त्याला मला पाण्यासारखं पुण्य नाही. त्यामध्ये आपल्याला या धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते अहिल्यानगर या दरम्यानच्या 125 गावांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. कोपरगावकरांना आम्ही कामाची माणसं, तुम्ही माझी भाषणं ऐका. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात केली. तुमच्या इथं पण त्या दिवशी पाऊस पडत होता, इथं प्रचंड जनसमुदाय होता. मी राज्याच्या व्हिजनचं बोलतो, मी एकमेकाची उडीदुडी काढत नाही. त्याच्यातनं जरा बरं वाटेल, परंतु त्याच्यातनं माझ्या कोपरगावच्या जनतेचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. ऐकायला बरं वाटेल आणि ह्या कानातनं सोडून द्या. काय पुढारी काय बोलतात, काय सांगतात. अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय करणार ते सांगा ना. तुम्ही कोपरगाव करता काय करणार, ह्या जिल्ह्याकरता काय करणार, उत्तर महाराष्ट्राकरता काय करणार, तुमचं विजन काय. उगीच ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं. अरे त्यांनी केलं ते जाऊ द्या, तिकडे मातीत जाऊ. लोकांच्या करता तुम्ही काय करणार, यांची खरंच भाषण तुम्ही ऐका, शांतपणे विचार करा. आणि कुठल्या पद्धतीचा ते विचार करतात. काही जण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ते संविधान आपल्याला एकसंघ ठेवण्याकरता दिलं. अत्युच्च संविधान, जगाने कौतुक केलंय. 140 कोटी जनता त्याचा आदर करते. परंतु त्याच्याबद्दल आमच्याबद्दल खोटं सांगितलं. अब की बार 400 पार कशाला पाहिजे. 275 मध्ये सरकार येत आहे. त्यांना 400 पार पाहिजे, त्यांना घटना बदलायची, आरक्षण काढायचंय, त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यायचे, संविधान बदलायचं. अरे कोण संविधान बदलताय, कशाला खोटं बोलता, कशाला फेक नेरेटिव्ह सेट करता. मुद्द्याचं बोला ना. आमच्या मुस्लिम बांधवांना सांगितलं सीए कायदा आणला, कशा करता आणला की तो आणला परदेशामध्ये जे भारतीय स्थायिक झाले, सिटिझनशिप घेतली. अनेक जण कोपरगावचे पण काही जण असतील, ते तिथं गेले, परंतु तिथं अस्थिरता निर्माण झाली. युक्रेन, रशिया, पॅलेस्टाईन, इस्रायल, श्रीलंका, बांगलादेश इथं झाली तशी. त्यावेळेस त्या भारतीयांना परत यायचं. कायद्यामध्ये तरतूद नव्हती. कायदा करताना असा विचार केला गेला नाही की आपली लोक परदेशात जातील आणि काहीतरी प्रसंग असा येईल, पुन्हा त्यांना मायदेशी यावंसं वाटेल, त्याच्याकरता सीए कायदा आणला. त्यांच्या डोक्यात काय घातलं माहिती, मुस्लिम समाजाच्या डोक्यात घातलं. अरे तुला माहिती का सीए कायदा कशाला आणला. आता अबकी बार 400 पार झाल्यावर हे हिंदू राष्ट्र जाहीर करायचंय आणि फक्त हिंदूंनाच मताचा अधिकार द्यायचा, बाकीच्यांना अधिकार नाही. अरे काय कुणाच्या सुपीत डोक्यातनं कल्पना निघतात, काय खोटं बोलता, कसं बोलता. आणि म्हणले आता तुम्हाला सगळ्यांना गोळा करणं आणि पाकिस्तानला बांगलादेशला पाठवून देणार. अरे कोण पाठवणार आहे, कशाला खोटं बोलता. आणि त्याच्यामध्ये कधी कधी काहींना खरं वाटतं, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागती. ही पण गोष्ट
ठसका लागल्यावर काय होतं आठवण काढतं ते कोणी. मित्रांनो, त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की असे फेक नेरेटिव्ह सेट केले आणि त्याच्यातून हा समाज कसा बाजूला जाईल हे बघण्याचा प्रयत्न केला. माझी तुम्हाला विनंती आहे, केंद्रातल्या सरकारने इथं अशोकराव काळेसाहेब बसले, बरेच वर्ष 25-30 वर्ष आपल्या सहकारी साखर कारखान्याच्या डोक्यावर आपण जास्तीचा भाव दिला FRP पेक्षा. त्याच्यामुळं इन्कम टॅक्स राज्यातल्या तब्बल 132 साखर कारखान्यांवर लागू लागला. 9,500 कोटी एवढी थकबाकी तुमच्या माझ्या कारखान्यांवर लागली. ती काढण्याकरता प्रणव मुखर्जी, त्याच्यामध्ये A.K. अँथोनी, P. चिदंबरम, जे त्या काळामध्ये अर्थमंत्री होते, आम्ही गेलो. मी डेलिगेशन मध्ये असायचो. ऐकायचे, ऐकून घ्यायचे, स्टे द्यायचे. टांगती तलवार काही काढली नाही. केंद्रात सरकार आलं आणि आम्ही पुन्हा अमित शहांना भेटलो. अमित शहा साहेबांना सांगितलं, साहेब 25 वर्ष झाली, हे जर माफ नाही केलं तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खिशातनं 9,500 कोटी रुपये भरावे लागतील, आम्हाला भाव मिळणार नाही. ते म्हणले काळजी करू नका, मला अभ्यास करू नये, मी परत तुम्हाला बोलवतो. आणि मित्रांनो, त्यांनी आम्हाला परत बोलवलं. त्यांनी 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्स माफ करून टाकला. कुणाला जमलं नाही, काँग्रेसच्या राजवटीत एकालाही जमलं नाही. नुसता माफ नाही केला. मी त्यांना म्हणलं FRP पेक्षा आम्ही जास्त भाव देतो, तो इन्कम टॅक्स देते. ते म्हणले तसं नाही करून देणार. साखर आयुक्ताला तुम्ही दाखवा तुमचा भाव खरंच बसतो, कर्ज न काढता बसतो. मी तुम्हाला तो भाव त्या ठिकाणी इन्कम टॅक्स न लावता मी तुम्हाला त्याच्यामध्ये परवानगी देतो. आणि खरंच त्यांनी परवानगी दिली. अरे, कामं अशी करायची असतात, उगेच हेलपाट्यावाली माणसाला मारायचं नसतं. आणि कायमचं दुखणं आपल्या सहकारी साखर कारखान्यावरचं मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी दूर केलं. आम्ही त्यांना सांगितलं, साहेब लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला फटका बसला. ते संविधानाचं एक सांगितलं, दुसरं एक सांगितलं CAचं, आणि तिसरं सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे. माझा नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर या सगळ्या बेल्टमध्ये माझा कांदा उत्पादक शेतकरी. म्हणलं राव, त्यांना पैसे मिळत नाहीत, त्यांचे भाव पडलेत, शेतकरी हवालदिल झालाय. ते म्हणले ठीक आहे, आपण मार्ग काढू. कांदा निर्यात बंदी उठवली. माझ्या शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे आता चांगले मिळायला लागलेत की नाही, आज समाधानी आहे. शेवटी आम्ही कशा करता राज्य करतो, आम्हाला लाल दिव्यात तर फिरायला नाही. जो माणूस आहे, जो कॉमन मॅन आहे, जी माझी माय बावली आहे, तिला समाधानाचं जीवन जगता यावं या पद्धतीने आमच्या सगळ्यांचं काम चाललंय. आणि आम्ही पण उद्याच्या काळामध्ये त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला पुढे नाशिक हायस्पीड रेल्वे करायची. आपण आता शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आपण मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू झाली, त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतोय. समृद्धी महामार्ग, त्याचा फायदा अनेक जिल्ह्यांना होणार आहे, होतोय. अनेक ह्या मार्गासाठी 55,000 कोटी रुपये आपण खर्च केले. कशाला म्हणतात 55,000 कोटी रुपये? आता मुंबई ते नागपूर अंतर कित्येक तास लागायचे, 8 तासात त्या ठिकाणी माणूस येतो. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. कामं होत आहेत, रस्त्याची कामं होत आहेत. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नॅशनल हायवेची कामं चालली. करोडो रुपयाचा पैसा नितीन गडकरी आपल्याला देत आहेत, कारण ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. अरे घ्या ना, आता अजून 4.5 वर्ष केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. त्यांचा पुरेपूर फायदा माझ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत आपल्याला करून घ्यायचा. विरोधक करून घेऊ शकत नाही.
माझ्या मायमाऊलींना आम्ही जी योजना दिली, लाडकी बहीण योजना, आम्हाला त्यांनी काय सांगावं? अरे म्हणले राज्याला कर्जबाजारी करायला निघाला, तिजोरी खाली करणार, कर्जाचा डोंगर करणार, आर्थिक शिस्त बिघडवणार. काय आर्थिक शिस्त बिघडवली? आम्ही 10वा अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्रजींना पण 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. एकनाथराव शिंदे सिनियर मंत्री आहेत, आता मुख्यमंत्री आहेत. आम्ही काय एकदम उठलो आणि जबाबदारी घ्यायला गेलो नाही. बरेच वर्ष ते शिकलोय आणि तो अर्थसंकल्प केला. 75,000 कोटी लाभार्थ्यांना लाभ द्यायचं ठरवलं. बाकीचं डेव्हलपमेंटला पैसे ठेवले, पगार पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला पैसे ठेवले. काय चुकीचं केलं? सांगितलं हे पैसे माझ्या मायबाऊलींना मिळणारच नाही. पैसे मिळाले, म्हणले अरे लवकर काढून घ्या नाहीतर परत येतील. त्यांच्या कोणी सांगितलं होतं की भाऊबीजेची ओवाळणी आणि रक्षाबंधनाची ओवाळणी भाऊ ज्यावेळेस बहिणीला देतो त्यावेळेस काय परत काढून येतो? काही बोलायचं? अरे आम्ही तरी 1,500 रुपये दिले, पुन्हा म्हणतात काय 1,500 रुपये दिले. अरे तुम्हाला काय किंमत आहे 1,500ची? तुमच्या काळात 1,000 रुपये दक्षिणा पण दिली नाही आणि आम्हाला गप्पा आणतात 1,500च्या. उगीच गप्पा बसतो म्हणून काही बोलता काय? असं नाही चालणार. आणि आज माझ्या महिलेचा, मायबाऊलीची दिवाळी चांगली झाली. कुठल्या महिलेला दिली? जी कोरपणीला जाते, जी झाडू पोतन करते, जी धुणं भांडी करते, जी कचरा गोळा करते, जी काही घरांच्या मध्ये जाऊन स्वयंपाक करते, अशा पद्धतीची कामं माझी मायबाऊली करते. आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते. हे कुठली पद्धत? तिला वाटत नाही की कोपरगावच्या बाजारपेठेतनं काही घ्यावं? तिला काही मन नाहीये? ती काही असंच नुसतं घराचंच काम करायचं असं नाही. डायरेक्ट तिच्या अकाउंटला पैसे पाठवले. राज्य सरकार, आमची महिला बाल कल्याणची मंत्री आदिती तटकरे, तिच्या डिपार्टमेंटनं पैसे ह्यांच्या डायरेक्ट अकाउंटला. मधी पुरुषाचा संबंधच ठेवला नाही. तर त्यांच्या हातात 3,000 रुपये दिल्यावर ते तिला देणार 500. 1,000 मला राहू दे, 500 घे. अरे पण त्याची 1,500 आहेत ना, तुम्हालाही द्यायचं. तुम्हाला रागून नाही चालणार. तुम्ही पण मतदार आहे. आज माझ्या मायबाऊली समाधानी. उद्याच्याला आम्ही याला ती 5 वर्ष योजना चालू ठेवायची. ती चालू ठेवण्याकरता मायबाऊलींनो, हे विरोधी लोक आहेत ना, हे बंद करायला निघाले, कोर्टात गेले, आम्हाला स्टे आणण्याचा प्रयत्न केला. काय त्यांना झालं कुणाला माहिती. बरेच दिवस सत्ता नसल्यामुळे काहीतरी परिणाम झाला, कशावर कुणाला माहिती. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला ही योजना पुढे 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, 3 गॅस सिलेंडरची योजना 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, तुमची अनेक लाडकी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 त्या आमच्या मुलीला टप्प्याटप्प्यामध्ये देण्याची योजना चालू ठेवायची असेल तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर ते असं की आपण मतदानाला 20 तारखेला जा, त्यावेळेस त्या मतदानामध्ये आपल्या पुढे जी मतपत्रिका येईल त्या मतपत्रिकेमध्ये आपलं नाव नंबर 1लाच आहे. एक गाडी नंबर 1च आहे आमचा. 1 नंबरला नाव आहे. त्या 1 नंबरच्या नावाच्या पुढं तिथं नाव असेल, आशुतोषचा फोटो असेल, खूण असेल, तिथलं बटन दाबायचं. 1 नंबरचं बटन दाबलं, आशुतोष निवडून आला, युतीचं सरकार आलं, माझ्या मायमाऊली बहिणींची 5 वर्ष पुढे योजना चालू. कोण मायचा लाल बंद करू शकणार नाही. हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारचा वाद आहे. हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. एवढ्यावर बांधवांनो, तुमच्याकरता देखील आम्ही 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याचं लाईट बिल माफ केलं. विरोधक काय सांगतात? अरे मागचं काय? मागचं देतील पुरा बिल. मागचं देणार नाही. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आपली वचनपूर्ती करणारे आहोत. 15,000 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या करता दिले, काही बिघडत नाही. 6.5 लाख 7 लाख कोटी मधनं 15,000 गेले तर माझा शेतकरी समाधानी होतोय. महिलांना देताना जवळपास 2,30,00,000 महिलांना दिले. आपल्या कोपरगावचे किती? 77,000 माझ्या कोपरगावच्या मायबाऊलींना दिले. 44 लाख शेतकऱ्यांना
7.5, 5, 3 15,000 कोटी दरवर्षी भरणार. तुम्हाला मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल येणार नाही आणि पुढचं बिल देणार नाही. तुम्ही फक्त 20 तारखेला गेला, जिथं कमळ असेल तिथं कमळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ, त्याचं बटन दाबा, तुमची 5 वर्ष पुढे योजना चालू. वीज माफी काँग्रेसवाल्यांनी दिली 2003ला आणि 4ला बिल दिलं. मी म्हणलं विलासरावजी हे कसं काय नाही दिलं पाहिजे, आता इलेक्शन झाले आता देऊन टाकू. असं कसं राव, असं नाही चालत. आम्ही देणार नाही, म्हणजे मोफतच वीज देऊ, बिल देणार नाही. त्याचबरोबर माझा शेतकरी 3, 5, 8, 5 दूध उत्पादक शेतकरी 28 रुपये भाव मिळतो. शेतकरी मला म्हणायचे दादा परवडत नाही. आम्ही एकनाथराव देवेंद्रजी 5 रुपये वाढवून दिले, नंतर नाही पहिले 5. मला माहिती मी वाढवून दिले, तुम्हाला काय माहिती 5. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिना आला, आम्ही सगळे बसलो. राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. ते म्हणले दादा अजून आपण काही वाढू. मी म्हणलं CMDCMशी बोलू. ते म्हणले वित्तने परवानगी दिली की CMDC माहिती, मग वित्त तर मी. त्याच्यामुळे म्हणलं चला शेतकऱ्याला जात आहे, शेतकरी आपला समाधानी होतो. आम्ही 1 तारखेपासून 7 रुपये केले, 1 ऑक्टोबर पासून. आणि हे सगळं करताना कोपरगावकरांनो पारदर्शक, मध्यस्थी नाही, कुणाच्या मार्फत नाही, महिलांना पैसे डायरेक्ट अकाउंटला, 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट अकाउंटला, त्या लेक माझी लाडकी 1,01,000 टप्प्याटप्प्याने डायरेक्ट त्या मुलीच्या नावावर. माझ्या शेतकऱ्यांचं वीज बिल द्यायचंच नाही, त्याच्यावर डायरेक्ट त्यांच्या हातात झिरोचं बिल दिलं की नाही, झिरोचं बिल आलेलं आहे, दिलं. त्याच्यामध्ये माझ्या दुधाचे पैसे काही काही सोसायट्या, अरे तुझं 3, 5, 8, 5 नव्हतं, तुझं कमी होतं, झाले आमचे पैसे कापले. आम्ही सांगितलं याद्या द्या. त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं दूध किती आलं, वेळ लागतोय, ऑनलाईन केलंय, पण डायरेक्ट अकाउंटला पैसे, मध्यस्थी नाहीच. कुणी म्हणायला नको भ्रष्टाचार झाला, तिथं करप्शन वाढलंय, काही नाही. या पद्धतीचा कारभार आम्ही करतोय. माझी विनंती आहे, आमची प्रशासनावर पकड आहे, आम्ही काम करणारी माणसं. आम्ही ज्या वेळेस योग्य काम असेल तर आवाज टाकला तर काम होतं. आम्ही वेळ मारून देणारी माणसं नाही. आम्हाला खूप काही महाराष्ट्राने दिलेलं आहे. 5-5 वेळेला मला तर उपमुख्यमंत्री पद दिलं. आपलं रेकॉर्ड तर कोणी तोडूच शकत नाही, 5 वेळेला. पण आम्हाला लोकांच्या करता काम करायचं आणि म्हणून माझी विनंती आहे. परवा काही तर सभा झाल्या, काही टीका टिप्पणी झाली. काय आशुतोषचं चुकलं, काय आमचं चुकलं, काय भुजबळ साहेबांचं चुकलं, दिलीप वळसे पाटलाचं, त्या ठिकाणी धनंजय मुंडेचं, तिकडे हसन मुश्रीफांचं, आम्ही सगळे चुकीचे आणि बाकीच्या बरोबर. असं कसं? पूर्वीचं रेकॉर्ड काढा, काय काय घटना कधी कधी झालं. त्या खोलात मला जायचं नाही, कारण मी विकासाचं बोलायला आलेलो आहे, सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे. हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषनी हे निर्णय घेतले असते तर 2,500, 3,000 कोटी रुपये आपल्याला मिळालेच नाही. आम्ही विरोधात आहे, आम्ही काय करू शकत नाही. अरे होती संधी तेव्हा का ते केलं? त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो, आम्ही विकासाच्या करता गेलो, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. मला सगळ्या समाजाला सांगायचंय. मला इथं आल्यानंतर काहींनी सांगितलं आम्ही अल्पसंख्याक समाजाला 1,000 कोटीची तरतूद केली. मार्टी व्यवस्था, मार्टी संस्था त्यांच्याकरता काढली. आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे 6,000 पगार 16,000 केले, 8,000चे 18,000 केले. मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1,000 कोटी केलं. आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही. आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला. हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला
शादीखाना पाहिजे, दफनभूमीला काही मदत पाहिजे, वॉल कंपाऊंड पाहिजे, उर्दू शाळेला पैसे पाहिजे, आम्ही त्या ठिकाणी देतोय. कारण हे राज्य सर्वांचं आहे. सबका साथ सबका विकास ही गोष्ट लक्षात घ्या. सबका साथ सबका विकास. आणि त्या प्रकारे तुम्ही आमच्या आशुतोषला निवडून द्या. प्रचंड मताधिक्याने या घटकाकरता देखील एक चांगला शादीखाना आणि इथं उर्दू मुलं शिकत असतील तर उर्दू शाळेच्या करता देखील इमारत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. तुम्ही अजिबात कुठलाही गैरविश्वास आमच्यावर दाखवू नका अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी सोशल इंजिनिअरिंग करणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. वीर सावरकर असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, मौलाना आझाद असतील, योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदराची भावना आहे. कारण त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे, तशा पद्धतीने विचार तुम्हाला मला सांगितलेला आहे. आम्ही यावेळेस मला जागा आल्या त्याच्या 10% जागा आम्ही महिलांना दिल्या. राष्ट्रवादीला आलेल्या जागेमध्ये उमेदवार म्हणून 12.5% जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या, 12.5% जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या आणि अल्पसंख्याक विभागाला 10% जागा दिल्या. सोशल इंजिनिअरिंग मी भाषणात सांगत नाही, मी कृती देखील करतो. आज 45% जागा कोपरगावकरांनो त्या सगळ्या घटकाला दिल्या. शेवटी हे सगळ्यांचं राज्य, हे मुठभर लोकांचं राज्य नाहीये, या सर्व जाती धर्माच्या लोकांचं राज्य. ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि ह्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो. माझी तुम्हाला विनंती आहे, पुढे खोटं नाटं सांगतील, तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु खूप काही गोष्टी केल्यात. मला वेळ झालेला आहे, आता खोकला थांबलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती, आता परत सभा होईल नाही होईल आता तुमची जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे, सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची पार पाडा. पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा, हे माझ्यावर सोडा. मी त्यामध्ये नंबर 1 ला तुम्ही मतदान करा आणि कुणाच्या बद्दल आदराची भावना ठेवू नका. कधी कुणाच्या बद्दल कुणाला वाईट वाटेल, राग येईल, सगळ्यांना मान सन्मान द्या, भले तो कोणी असेल त्याचा रिस्पेक्ट ठेवा. ही मराठी संस्कृती आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, ही आपल्या बापदाद्याची आपल्याला शिकवण आहे, ही आपल्या साधू संतांची आपल्याला शिकवण आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी आशुतोषला प्रचंड मताधिक्याने पाठवा. निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो. एवढेच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.